एका राजमातेच्या संस्कारातून घडलेला राजा आणि मावळ्यांच्या रक्तातून उभं राहिलेलं हिंदवी स्वराज्य. आज आपण उभे आहोत कर्जतमधील राजमाता जिजाऊ उद्यानात, जिथे शिवचरित्र जिवंत होतं, प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक चित्रात आणि प्रत्येक क्षणात. चला तर मग अनुभवूया शिवसृष्टी आणि पुन्हा एकदा आठवूया आपल्या राजांचा गौरवशाली इतिहास. जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अभिषेक गुरव घेऊन आलो तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ. आज मी आलेलो आहे आमच्या कर्जतमधील राजमाता जिजाऊ उद्यानात. येथे भिंतीवर असलेल्या छायाचित्रांद्वारे आपल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा सफर अनुभवायला मिळणार आहे. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची प्रीत. रामायण आणि महाभारताच्या गोष्टी माता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितल्या आणि भविष्य घडले. दारातील तुळस आणि मंदिराचा कळस म्हणूनच वाचला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी 27 एप्रिल 1645 रोजी पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची ऐतिहासिक शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजे सिंहासनाधीश्वर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान झालेला तो क्षण म्हणजे स्वराज्याच्या स्वाभिमानाचा सुवर्ण क्षण होता. या शिवसृष्टीत नगरखान्याची प्रतिकृतीही उभारलेली आहे. अखंड हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्यात हिंदूंचा राजाचा राज्याभिषेक झाला. तो क्षण म्हणजे हे शिल्प. देव, देश आणि धर्म वाचवणारा आपला राजा महाराजा सिंहासनारूढ झाला. कविभूषण म्हणतो, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती. याच्याच बाजूला असलेल्या शिल्पामध्ये आदिलशहाने पाठवलेला अफजल खान स्वतःहून आला नव्हता, त्याला आणला होता. तो मेला नव्हता, त्याला मारला होता. मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या दहशतवादीचा दहशतवाद हा असाच संपवावा लागतो. त्याच्या बाजूच्या शिल्पात साक्षात भवानी माताच प्रसन्न होती. मग भीती कशाची? आई तुळजाभवानीने बळ दिले आणि मग काय, राजांनी कर्म केले आणि यश मिळाले. शिवाजीचे राज्य किती? अशा प्रश्नाला शाहिस्तेखानाने उत्तर दिले होते 3 कोस. तीच त्याची 3 बोटे राजांनी हवेत उडवली. खरं तर त्याच्या जीवावर उठले होते, पण बोटावर निभावले. घुसून मारणे कशाला म्हणतात? जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच ऑपरेशन लाल महल. ज्याचे आरमार त्याचा समुद्र. चालुक्य साम्राज्यानंतर समुद्रावर स्वराज्य निर्माण करणारा आपला राजा. किल्ल्याला जसा बुरुज असतो तशी ही बुरुजाची प्रतिकृती आहे आणि त्यावर तोफगाड्याची प्रतिकृती बनवली आहे. मित्रांनो, तुम्हीही एकदा या कर्जतमध्ये असलेल्या शिवसृष्टीला अवश्य भेट द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.